मागच्या 2 आठवड्यात इंस्टाग्रामचा DM आणि कमेंट सेक्शन एकदम गच्च भरला. हिचं लग्न झालं, तिचं लग्न झालं, त्यानं लय अति केलंय, त्यानं लय अति केलंय, यांच्यावर रोस्ट व्हिडिओ बनव, त्यांच्यावर रोस्ट व्हिडिओ बनव. आणि मी विचार करतोय की मारामारी करताना त्या पूर्ण असं का केलं असेल. नाही समजतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. नीट व्यवस्थित मारामारी करायची ना, पॅन्ट काढायची काय गरज होती. समय रैनाच्या आउटरेजमुळे बंद झालेला शो अतिशय निर्लज्ज कांदे पोहे ह्याचा पुढचा एपिसोड टाकला. त्यांनी टाकला खरं, पण तो त्यांच्या चॅनलवर नाही, प्रतीक्षा थोरात त्यांच्या चॅनलवर टाकला. मला मान्य आहे थोडंसं क्रिंज आहे, पण ठीक आहे. याच्यात डार्क कॉमेडी नाही, घाणेरडे जोक्स नाही, सर्वसामान्य नॉर्मी लोक बघू शकतात याला. पण जोकचा पार्ट थोडासा बाजूला ठेवला तर खरंच या व्हिडिओचं टायटल चुकले, खरंच चुकले. नुसतं कांदा पोहे नाही, अतिशय निर्लज्ज कांदा पोहे असं नाव ठेवायला पाहिजे होतं. मोठ्या मोठ्या इन्फ्लुएन्सरचे रिच्युअल्स असतात, म्हणजे 1-2 तासाची त्यांची लव्ह स्टोरी 2-3 पार्टमध्ये नाही जमलं तर मग ते 17-18 पार्टमध्ये पण टाकून देतात. ते त्यांना करायला लागतं, त्यांच्या इकडे ते शास्त्र असतं. आणि जेवढ्या लवकर आपण हे सगळं समजून घेऊ तेवढं आपल्याला सगळं डायजेस्ट करायला चांगलं जाईल. समजतंय ना तुम्हाला की हे असंच आहे आणि हे असंच राहणार आहे, आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. ऍक्सेप्ट इट. लोक तर अंबानीच्या वेडिंगला पण क्रिटिसाइज करत होते, जसं काय अंबानीने ह्यांच्याकडून व्याजानं पैसे घेतलेलं आणि व्याज रिटर्न न देता त्यानं त्याच्या पोराच्या लग्नात उडव. नाही, यांच्यावर पण मी रोस्ट व्हिडिओ बनवला होता याच्या आधी, पण त्यावेळेस कारण वेगळं होतं आणि ते थोडं जेन्युइन होतं. म्हणजे चालतंय, समजतंय ना तुम्हाला. पण मी काय ह्यांचा सिरियल हेटर आहे का, म्हणजे नाही ह्यांनी काय पण केलं तर मी ह्यांना रोस्टच करणार असं नाही मित्रांनो. ठीक आहे, त्यांचं लग्न झालंय, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मंडळ सगळी गाणी वाजणार, मित्रमंडळ आमचे सगळे सबस्क्रायबर सभासद तुमच्यासाठी सगळे खुश आहेत, चांगलं लग्न केलं. आणि असं पण नाही की ह्यांनी मला लग्नाचं इन्व्हिटेशन दिलंय तरी पण ठीक आहे, मी खुश आहे. एखाद्याच्या 10 गोष्टी जर क्रिटिसाइज करण्यासारख्या असल्या तरी एखादी चांगली पण असती की ज्या गोष्टीला आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे, आणि मी करतो, एवढा पण आपण वाईट नाही. पण सगळी गाणी वाजणार चॅनल कशासाठी, ओपिनियन द्यायसाठी. आणि सोशल मीडियावर काय चाललंय त्याच्यावर जर आपण ओपिनियनच नाही दिलं तर मग काय त्या गोष्टी. विषय काय तुम्हाला सांगतो, जिथे लहानाची मोठी झाली तिथूनच वाजत गाजत जायची अशी आईबाबांची इच्छा होती. कितीही मोठी झाली तरी मूळ विसरायची नाही अशी शिकवण घरात आमच्या. अशी फॅमिली लाभल्याचा आनंद आणि अभिमान आहे मला. मी जे काही करते ते नेहमीच विचार करून, मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन, त्यांचे सल्ले घेऊनच करते. जन्म दिलेल्या जन्मदात्यांना त्यांच्याशी काही अपवाद नाही तर बाकीच्या व आपल्याला काय करायचं. काय लिहिले मला थांबता परत वाचायला लागेल. जन्म दिलेल्या जन्मदात्यांना त्याच्याशी काही अपवाद नाही तर बाकीच्यांना. थोडक्यात असं की ज्यांनी जन्म दिलाय त्यांना ह्या गोष्टीशी काय प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला काय नाही. मला पण समजून झालं, इट्स हर चॉईस, इट्स हर लाईफ. ती काय पण करेल, काय पण डिसिजन. कशाला सगळ्यांच्या फाटक्यात पाय घालायचं असतं तुम्हाला हेच कळत नाही. जाऊ पुढं काय लिहिलंय वाचा आपण. जे घरात दिवा पण कधी लावत नाही ते मला शिकवतायत, स्वतःचं बघा आधी. आपलीच लोक जास्त जातीवरून बोलतायत, माझ्या राजांनी कधी जातीभेद केला नाही. आयला ठीक आहे यार, तुम्ही समजून घ्या. राजांचं उदाहरण तुम्हाला द्यायला लागलं इथपर्यंत, पण आपण खाली कसं काय गेलो. म्हणजे ठीक आहे, नका करू कमेंट, काय फरक नाही पडत. आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे तुम्हाला. एखाद्याची लाईफ चांगली आहे, खुश आहे, ते तिकडं तिला बरं वाटतं, तर तुम्हाला काय करायचं असतं सगळ्यांच्या कमेंटमध्ये घाण करून. आई बहिणीची कधी लाज पण नाही काढली. ठीक, जे मी माझ्या आई वडिलांसाठी करते तेवढं करून दाखवायचं, मग मला शिकवायला यायचं. चांगलं नाही बोलता आलं तर पण वाईट पण नाही बोल. ठीक आहे प्रतीक्षा ताई, तुला सांगू का कसं असतं. विषय असा आहे की लोकांना ह्या सगळ्या गोष्टी पचनी पडतात, पण जर अचानक असं तूच आता मला सांग, तुला एक्झाम्पल देऊन सांगतो. एखादी लय हार्ड टू डायजेस्ट गोष्ट आहे आणि तू अचानक एखाद्या माणसाला दिली अशी डायरेक्ट, तर ते त्याला पचत नाही, ते जड जातं त्याला. पण तेच जर असं हळूहळू कुठून टाकत गेलं. आता मे बी हे सगळे तुझे सबस्क्रायबर, फॉलोअर्स आणि काय त्याला म्हणतात स्टुडंट असतील, ज्यांना ह्या गोष्टीचा राग आला असेल किंवा ज्यांना ह्या गोष्टी पटल्या नसतील, असतात लोक आश्मयुगीन काळातली, त्यांना नाही त्या लगेच गोष्टी झेपत. त्याच्यामुळे समजून घ्यायचं. त्याच लोकांना थोड्या तो आधी हिंट देत राहिल्यास तर कदाचित त्यांना हे सगळं लगेच डायजेस्ट झालं असतं, त्यांनी अशा कमेंट नसतं केल्या. पण ठीक आहे, थोड्या दिवसांनी लोक यूज टू होऊन जातील आणि मग तुला नाही ह्या गोष्टींचा जास्त सामना करायला पडणार आणि मे बी तुला कमेंट्स पण डिलीट नाही कराव्या लागणार. खाली काय लिहिलं एवढं सगळं जर तू मराठीमध्ये टाकलंच होतं तर मग एक ही खाली जी नोट लिहिली ती पण मराठीत टाकल्यास तर बरं झालं असतं. बट पब्लिकला ओपिनियन द्यायचा हक्क आहे, पण लाज काढायचा आणि घाण बोलायचा नाही. वाव, म्हणजे माझी व्हिडिओ इथं जस्टिफाय झाली. त्याच्यामुळे जर इथं कोणी खाली येऊन कमेंट केली की तुला काय करायचं तर मुस्काडतच देईन, कारण इथं स्वतः प्रत्यक्षताईंनी मला सांगितलंय की तुम्हाला पब्लिकला ओपिनियन द्यायचा हक्क आहे. मी चांगलं ओपिनियन देतोय. आपण ना कोणाची लाज काढतोय ना कोणाला आपण घाणेरडं बोलतोय. आणि आपण जातीभेद तर करतच नाही. मला तर सगळ्या गोष्टी मान्य आहेत. त्या जातीभेद करतात म्हणून कंप्लेंट टाकली ना, मग पोकळ बांबूचे फटके पडले की ताई चुकलं असं म्हणायची वेळ येऊ नका येऊन देऊ. मला काय म्हणायचं माहिती आहे का ताई, म्हणजे असा अजून कोणता कायदा बनला नाही की ज्याच्यात जातीभेद केला किंवा कमेंट सेक्शनमध्ये शिव्या दिल्या म्हणून लोकांनी येऊन पोलीस उचलून जातील घेऊन आणि मग ते पोकळ बांबूचे फटके देतील. पोलिसांना असं पण मॅटर सॉल्व्ह होईल. आता तू बघितलं असेल पोलीस काय लेवलच्या येते. आता सगळ्यांना नाही बोलत, पण आता जे आहे ते आहे मान्य करायला पाहिजे. पोलिसांना ते बोलण्याचा अर्थ नाही काय. ठीक आहे, जाऊ द्या, काय आता बोलणार.
ऐकून घेतोय म्हणून सहन करू असं समजू नका. ठीक आहे मित्रांनो, असं काय समजू नका. प्रत्येकाची एक लिमिट असते ऐकून घेण्याची, सहन करण्याची. उगाच कशाला कुणाला एवढा पण ताप द्यायचा की मग ते पाक डोक्याच्या वरनं पाणी जाईल. सोडून द्या. तुम्हाला नाही लग्नाला बोलवलं, मला पण नाही बोलवलं, एवढं काय नाही. लय चांगलं लग्न झालं, चांगलं जेवण असेल, एका लग्नातला बुंदी भात खायला नाही भेटला म्हणून एवढं पण काय वाईट झालंय की तुम्ही डायरेक्ट कमेंट सेक्शन मध्ये वाईट बोलताय. ठीक आहे, अजून लग्न येतील, कुणाच तरी लग्न भेटेलच तो. नाहीतर यांचा पहिल्यापासून एवढाच प्रॉब्लेम आहे. बाकी सगळं चांगलं आहे. काही गोष्टी ऑटोमॅटिक मोठ्या दिसतात, त्याला दाखवायची गरज नसते. कधी समजणार आहे तुम्ही हे तुम्हालाच माहिती. पण असो, जे आहे ते चांगलं आहे. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. यावर्षी लय रील्सवाल्या आणि युट्यूबवाल्यांची लग्न झालती आणि ज्यांची नाही झालती त्यांची पण वर्ष संपता होऊन जातील. काय टेन्शन, काय सांगावं, माझं पण होऊ शकतं. नॉर्मल लोक फक्त म्हणतात आमच्या घरात लक्ष्मी आली किंवा आमच्या घरात लक्ष्मी आणली, पण ऍक्च्युअल लक्ष्मी रील्सवाले आणि युट्यूबवाले आणतात. कसं ते मी तुम्हाला सांगतो. पहिली लक्ष्मी यायची त्यावेळेस ती रुपयांच्या स्वरूपात यायची. आता लक्ष्मी डॉलरच्या स्वरूपात येते. रिश्ता वही, करन्सी नाही. व्ह्यूज, सबस्क्रायबर्स, डॉलर्स, रेव्हेन्यू कोणाला चांगला वाटत नाही मला सांगा तुम्हाला. ज्या प्रकारे आजकाल कांदा पोहेपासून व्लॉग्सला आणि लग्न कव्हर करायला सुरुवात होते, मला तो दिवस लांब दिसत नाही, असा जवळ दिसायला लागलाय की ज्या दिवशी हनीमून नाही, म्हणजे ते काय असतं, मधुचंद्राची रात्र पण इंटरनेटवर कव्हर होईल. ऍक्च्युली हे आधीच 2-3 जणांनी ट्राय करून बघितलेलं, पण तो थोडा मॅटर फसला. बॅक टू द प्रतीक्षा. कसा विषय झाला माहिती आहे, ह्यांनी लय भयानक असं मोठं लग्न केलं, त्यामुळे रील स्टार लोकांच्यात एकदम पिअर प्रेशर तयार झालाय. आता ह्या तोडीचं तर लग्न झालंच पाहिजे जर तुम्ही रील स्टार असाल. नाहीतर काय सांगावं, ज्यांचं लग्न याच्यापेक्षा तरी कमी होईल त्यांना रील स्टार समाज वाईट टाकणार. नाही, मला काय म्हणायचं, सगळं लग्न जर तुम्हालाच कव्हर करायचं असतं तर मग तुम्ही फोटोग्राफरला पैसे कशासाठी देता? त्या फोटोग्राफरला पण एखादा एक्स्ट्रा सीन पाहिजे असेल तर परत त्यांच्या ब्लॉग मधनं कट करून घ्यायला लागतं. एवढं जर मोबाईल घेऊन त्या ह्याच्यात घुसलेला. हे लोक लग्नाचा खर्च काढतात ती वेगळी गोष्ट, त्यांचा हक्क आहे, त्यांनी काढलं पण पाहिजे. पण लग्नाला आलती क्रिएटर ती पण मोबाईल घेऊन घुसते ती. अरे तुम्हाला कसला वाट खर्चीला 400-500 खर्च आलता, ती पण त्यातनंच काढायचंय का? एवढं पण सिरियस नसतं घ्यायचं. सबस्क्रायबरला जर फॅमिली म्हणले तर सगळं फॅमिलीपर्यंत गेलंच पाहिजे, एवढं पण काय गरजेचं नाही ते. यानंतर आहे लग्न क्रमांक 2. आक्या जाधव, आपला मांडलेला लय जुना मित्र आहे हा. व्हायरल करायला माझा नंबर आहे पण इन्व्हिटेशन द्यायला माझा नंबर नाही. मी काय ह्यांच्या लग्नात जास्त बुंदी भात खाणार होतो का? काय झालं त्या प्रतीक्षाचं तरी ठीक होतं, तिनं आठवड्यातनं एखादा ब्लॉग टाकला असेल किंवा 2-3 दिवसातनं टाकला असेल, पण आक्या 24 तासात 4 ब्लॉग टाकलं ते भावानं. अरे मान्य लग्न एकदाच होतं पण एवढं सिरियस? याला बोलतात खरी लक्ष्मी घरी आणणं. खरं सांगू का, IRL स्ट्रीम केली असं तर ह्याच्यापेक्षा जास्त रेव्हेन्यू जनरेट झाला. अखंड सिंगल आहे असं सांगून एखादा क्रिएटर ज्यावेळेस लग्न करतो, सॉरी लव्ह मॅरेज करतो, त्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या होणाऱ्या बायकोला भोगायला लागतं. ह्याचं उदाहरण हे आहे. नाही म्हणजे कसं होतं, तिने एखादी रील टाकली का नाही लगेच पब्लिक कमेंट सेक्शन मध्ये बघा 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 कशी असते, हिला काय सुद्धा दुःख नाही झालं. आणि तिने जर रडताना एखादी रील टाकली तर कमेंट सेक्शन मध्ये बघा 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 कसली नाटक करते, हिला काय कमी पडलेलं, सगळं तर हिच्या मनासारखं झालंय, लयच नाटके हे आणि लयच नाटक करते आणि नाटक करून रडते. अरे काय करायचं लोकांचं मला सांगा. त्या बिचारीनं कंटेंट पण नाही बनवायचा का? सगळा कंटेंट तुमच्या भावानंच बनवायचा, सगळे व्लॉग्स तुमच्या भावानंच बनवायचे. तिने एखादी रील बनवून टाकली म्हणून काय जातंय? ज्या प्रकारे मी ह्या रोस्ट व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे मराठी क्रिएटर कम्युनिटीमध्ये माझी दुश्मनी वाढली. मला वाटतंय की मला पण लग्न करून आता या चॅनलवर कपल व्लॉगिंग सुरू करायला पाहिजे. काय सांगावं, तो पण कन्सेप्ट माझा कॉपी व्हायचा जशा रोस्टिंग व्हिडिओ होतात. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल किंवा त्या लोकांचे सबस्क्रायबर असाल ज्यांची लग्न झालती, तर प्लीज आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन मला पण हेट देऊ नका, त्यांना पण हेट देऊ नका. सगळ्या गोष्टी चांगल्या चालू आहेत. मी फक्त हा एक ओपिनियन व्हिडिओ, जसं प्रतीक्षाताईंनी सांगितलं तसा हा एक ओपिनियन व्हिडिओ होता आणि यासाठी ते सगळे पण खुश आहेत की त्यांना पण ओपिनियन पाहिजे होतं. फक्त आपल्याला काय करायचं होतं, वाईट बोलायचं नव्हतं, घाणेरडं बोलायचं नव्हतं आणि जातीभेद करायचा नव्हता. आपण केलेला नाही तो. त्याच्यामुळे मित्रांनो समजून घ्या, लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि मार्च एंडिंग चालू आहे त्याच्यामुळे जराशी हा व्हिडिओ थोडा बारका होत असेल, लोड घेऊ नका अजिबात, कारण मला लय लोड आहे सध्या. आपलं थोडं शिफ्टिंगचं काम चालू आहे, वर्षभर तेच बॅकग्राऊंड बघून तुम्ही पण बोर झाला आणि मी पण बोर झालो, त्याच्यामुळे ते थोडंसं बनवायचं चालू आहे माझं. थोडे दिवस लागतील त्याला, मे बी मार्च एंडिंग पर्यंत टाइम लागेल आणि व्हिडिओची फ्रिक्वेन्सी पण थोडीशी कमी असेल. मी ट्राय करेन की या बॅकग्राऊंडमध्ये किंवा मग दुसऱ्या एखादा बॅकग्राऊंड बघून त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा, पण घ्या समजून थोडंसं. आणि प्लीज कुणाला काय कमेंट सेक्शनमध्ये घाण बोलू नका. तुम्हाला नाही वाटत का तुमच्या भावाला पण परत येणाऱ्या पुढे जे रील स्टार आहेत त्यांचे लग्न होणार आहे, त्यांनी इन्व्हिटेशन द्यावं, लग्नाला बोलवावं? किती दिवस असं रोस्ट व्हिडिओ बनवायचा? थोडीशी दुश्मनी कमी पण केली पाहिजे ना आपण. आणि हे सगळं ठीक आहे, पुढचा टॉपिक कुठला पाहिजे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल, आणि लाईक करा व्हिडिओ आणि थोडंसं शेअर करा आणि थोडंसं मला समजून घ्या. तुमच्या भावाला लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय जाणताय तो? अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काही तुझ्या